एक काळ असा होता जेव्हा आपल्या पृथ्वीवर डायनासोरांचं राज्य होते. ते जिथे आपण आज चालतो तिथे फिरत होते. हीच हवा आणि आज श्वास घेत होते आणि या धर्तीवर लढाया लढत होते. या विशाल विचित्र प्राण्यांनी सुमारे 14 कोटी वर्ष पृथ्वीवर राज्य केले. डायनासोरच्या हजारो प्रजाती होत्या. काही शाकाहारी, काही मांसाहारी, काही शांत स्वभावाचे, तर काही अत्यंत हिंसक आणि धोकादायक होते. ते त्या काळातील सर्वात यशस्वी जीव होते. पण मग अचानक काय घडलं? ती कोणती घटना होती ज्याने त्यांचा नामोनिशाण मिटवला? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कोट्यावधी वर्ष मागे जावे लागेल, डायनासोरच्या त्या शेवटच्या दिवसाकडे. चला तर मग जाऊया आजपासून सुमारे 6.5 कोटी वर्ष मागे. त्या काळात पृथ्वीवर हवामान सामान्य होते. सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला होता. उंच उंच झाडांवर समुद्राच्या थंड हवेचा स्पर्श होत होता आणि सर्वत्र डायनासोरच्या किंचाळ्या, गुरगुरण्याचे आवाजांनी वातावरण भरलेले होते. डायनासोरच्या सर्व प्रजाती शांतपणे आपले जीवन जगत होत्या. पण 10 कोटी वर्षांपूर्वीच त्यांचे भवितव्य लिहिले गेले होते. 10 कोटी वर्षांपूर्वी अंतराळातून येणारा एक छोटासा लघुग्रहाचा तुकडा मंगळ आणि गुरु यांच्यामधील लघुग्रह पट्ट्यात फिरणाऱ्या एका मोठ्या लघुग्रहाशी धडकला. या धडकेमुळे त्या मोठ्या लघुग्रहाची दिशा बदलली आणि तो लघुग्रह पट्ट्यातून बाहेर पडून पृथ्वीच्या दिशेने ताशी 22,000 मैलांच्या वेगाने येऊ लागला. जेव्हा हा लघुग्रह पृथ्वीपासून 3,84,000 किलोमीटर अंतरावर होता, तेव्हा कदाचित डायनासोरांचा अंत टळला असता, पण तसे झाले नाही. जर हा लघुग्रह पृथ्वीच्या चंद्राशी टकरला असता, तर कदाचित गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. हा 40 किलोमीटर रुंदीचा 2 ट्रिलियन मेट्रिक टन वजनाचा विशाल लघुग्रह चंद्राच्या अगदी जवळून निसटला. प्रत्येक सेकंदागणिक तो पृथ्वीच्या अधिक जवळ येत होता. जेव्हा हा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेशला, तेव्हा त्याचा वेग अचानक ताशी 70,000 किलोमीटर झाला. वातावरणात घुसताच घर्षणामुळे तो एका भयंकर अग्निगोलात बदलला. इतक्या प्रचंड वेगाने तो पृथ्वीच्या दिशेने येत होता की अवघ्या 4 मिनिटांत त्याने अटलांटिक महासागर ओलांडला. त्याची चमक इतकी प्रखर होती की पृथ्वीवर टकरण्यापूर्वीच हजारो जीव या दहकत्या अग्निगोलाला पाहून पूर्णपणे आंधळे झाले. ते जीव त्या उल्केला पाहू शकत नव्हते, पण त्याची भयानक उष्णता त्यांना जाणवत होती. काही क्षणांतच हा लघुग्रह मेक्सिकोच्या आखाताजवळ जमिनीवर आदळला आणि सुमारे 35,000 अंश सेल्सिअस ऊर्जेचा एक प्रचंड विस्फोट झाला. हा विस्फोट इतका शक्तिशाली होता की जवळपास 10 हायड्रोजन बॉम्बच्या विस्फोटाच्या बरोबरीचा होता. या टकरावामुळे पृथ्वीची लाखो टन धातू आणि दगड अंतराळात उडून गेले. टकरावाच्या ठिकाणी 180 किलोमीटर रुंद आणि 20 किलोमीटर खोल असा प्रचंड खड्डा तयार झाला. या विस्फोटामुळे त्या खड्ड्यातील सर्व धातू आणि दगड आकाशात धुळीच्या विशाळ ढगात बदलले. 16 मिनिटे आणि 40 सेकंदांनंतर या टकरावामुळे पृथ्वीच्या अंतर्भागात 11.1 तीव्रतेच्या भूकंपीय लहरी निर्माण झाल्या. यामुळे समुद्रात प्रचंड लाटा निर्माण झाल्या आणि एकामागून एक सुनामीच्या लाटा सर्व दिशांना पसरू लागल्या. या भूकंपीय लहरींनी सर्व सक्रिय ज्वालामुखींना धक्का दिला, ज्यामुळे ठिकठिकाणी ज्वालामुखींचा उद्रेक सुरू झाला. यामुळे डायनासोरांचा विनाश सुरू झाला. पृथ्वीवर महाविनाशाची प्रक्रिया सुरू झाली होती. या भयंकर विस्फोटामुळे रेडिएशनची पातळी इतकी वाढली की 800 किलोमीटरच्या परिघातील सर्व जीव जळून पूर्णपणे राखेच्या ढिगाऱ्यात बदलले. या महाविनाशात उडणारे डायनासोर जमिनीवरील या धोक्यांपासून वाचले. पण हा तर फक्त महाप्रलयाचा प्रारंभ होता. विस्फोटामुळे लाखो टन धातू, दगड आणि धूळ अंतराळात गेली होती, जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अवघ्या 40 मिनिटांनंतर अग्निगोलाच्या रूपात पृथ्वीवर सर्वत्र पडू लागली. त्याचबरोबर धुळीचे एक प्रचंड वादळ ताशी 6,000 किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला मृत्यू घेऊन येत होते. हे धुळीचे ढग अनेक किलोमीटर जाड होते, ज्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचणे अशक्य झाले. गरम हवेचे तापमान 100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्याने पृथ्वीवरील झाडेझुडपांची जवळपास संपूर्ण पॉप्युलेशन जळून खाक झाली. विस्फोटानंतर 90 मिनिटांत पृथ्वीचे तापमान 200 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. यामुळे विस्फोटाच्या ठिकाणापासून कोसो मैल दूर असलेले डायनासोरही या उष्णतेपासून वाचू शकले नाहीत.
या महाप्रलयामुळे पृथ्वीवरील 90% प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या. जे 10% जीव वाचले त्यापैकी फक्त 30 किलोग्रामपेक्षा कमी वजन असलेले जीवच जिवंत राहू शकले. याचे कारण असे होते की या महाविनाशात लाखो जीव मारले गेले होते आणि झाडेझुडपांची संपूर्ण पॉप्युलेशन जळून राख झाली होती. त्यामुळे जे मोठे आणि विशालकाय जीव जिवंत राहिले त्यांना पुरेसे अन्नपाणी मिळाले नाही. पण हा महाविनाश एका नवीन प्रजातीसाठी फायदेशीर ठरणार होता. डायनोसरच्या अंताने एका नवीन प्रजातीसाठी सुवर्ण संधी आणली. ही प्रजाती होती सस्तन प्राणी म्हणजेच मॅमल्स. या सस्तन प्राण्यांनी स्वतःला या महाविनाशापासून वाचवले होते. अत्यंत उष्णतेपासून वाचण्यासाठी हे सस्तन प्राणी जमिनीखाली राहू लागले आणि जिवंत राहण्यासाठी त्यांनी सर्व काही खायला सुरुवात केली. या प्रचंड महाप्रलयानंतर पृथ्वी हळूहळू पुन्हा सामान्य झाली. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पुन्हा नवीन झाडेझुडपे उगवू लागली. जे 5% जीव वाचले होते त्यांच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह रेडिएशनच्या प्रक्रियेमुळे अनेक नवीन प्रजाती जन्माला येऊ लागल्या. सुमारे 5.5 कोटी वर्षांपूर्वी आयोसीन काळात माकडांसारख्या प्रजाती उदयास आल्या. या प्रजातींच्या डोळ्यांचा रचनात्मक विकास झाला, ज्यामुळे त्यांचे डोळे डोक्याच्या पुढील बाजूस आले. याच काळात प्रायमेट्सच्या डोक्यात एक महत्त्वाचा उत्क्रांतीचा बदल घडला. त्यांच्या मणक्याला मेंदूशी जोडणारं छिद्र, ज्याला फोरमेन मॅग्नम म्हणतात, ते कवटीच्या मागील भागाच्या तळापासून मध्यभागी सरकू लागले. याचा अर्थ या नवीन प्रजाती सरळ उभे राहून चालण्यास सक्षम होत्या. आजपासून सुमारे 4.5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या वातावरणात सतत बदल होऊ लागले. पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्समध्ये हालचाल झाली, ज्यामुळे पृथ्वीवरील 2 मोठे खंड एकमेकांच्या जवळ येऊ लागले. हा तोच भूभाग आहे जिथे आज आपण भारतीय राहतो. भारत हा खंड आशिया खंडाकडे वेगाने सरकत होता. या 2 खंडांच्या टक्करीमुळे हिमालयासारख्या पर्वतरांगा उभ्या राहू लागल्या. या पर्वतरांगा इतक्या उंच होत्या की त्यामुळे हवामानाचा नमुना बदलू लागला आणि पृथ्वी थंड होऊ लागली. या पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या बर्फाने पुढे जाऊन अनेक नद्यांचा जन्म झाला. या त्या नद्या आहेत ज्यामुळे आज आपल्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला पिण्याचे पाणी उपलब्ध होते. सुमारे 3 कोटी वर्षांपूर्वी ऑलिव्होसीन काळात ग्लोबल कूलिंग झाले. गवताळ मैदाने वाढू लागली आणि जंगले कमी होऊ लागली. यामुळे असे प्राणी विकसित झाले जे मोकळ्या मैदानात राहण्यास योग्य होते. याच काळात इतर प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणीही विकसित होऊ लागले. सुमारे 1 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी त्या स्वरूपात येऊ लागली होती जे आपण आज पाहतो. पृथ्वीचे वातावरण जवळपास आजच्यासारखे बनले होते आणि सर्व खंड जवळपास ओळखीचे झाले होते. पण परिस्थिती पुन्हा बदलू लागल्या. सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्समध्ये पुन्हा एकदा हालचाल झाली आणि आफ्रिकेच्या पूर्व भागात एक नवीन पर्वतरांग उदयास आली. ही होती ईस्ट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली. या पर्वतरांगेच्या उगमामुळे येथील हिरव्यागार जंगलांना येणारे मॉन्सूनचे वारे पूर्णपणे थांबले आणि परिणामी येथील जंगलात पाऊस पडणे बंद झाले. याच जंगलात राहत होते ग्रेट एप्स, आपले फार दूरचे नातेवाईक, आपले पूर्वज. येथूनच आपल्या कुटुंबाची सुरुवात झाली. हे पेरोल नावाचे ग्रेट एप्स झाडांवर राहत होते आणि फळे खात होते. त्यांचे वजन जास्त असल्याने ते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारू शकत नव्हते. त्यामुळे ते नेहमी झोके घेत राहत. कधीकधी ते 2 पायांवर उभेही राहत आणि चालूही शकत. सामान्य समजुतीच्या उलट सरळ चालण्याची क्षमता जमिनीवर नव्हे तर झाडांच्या फांद्यांवर विकसित झाली. बायपेडलिझम म्हणजेच 2 पायांवर चालणे ही माणसांची नव्ही तर एप्सची शोध होती. पुढे हे ग्रेट एप्स हवामान आणि परिस्थितीनुसार बदलले. काही चिंपांझी आणि गोरिलांमध्ये विकसित झाले तर काही माणसांमध्ये विकसित होऊ लागले. ते संपूर्ण आफ्रिकेत पसरले होते. पण पावसाचे थांबणे आणि जंगलांचे कोरडे होणे याचा सर्वात मोठा फटका या एप्सना बसला. जंगल कोरडी झाल्याने त्यांच्यासाठी खाण्याची समस्या निर्माण झाली. म्हणूनच ते झाडांवरून उतरून खाण्याच्या शोधात जमिनीवर पाऊल ठेवू लागले. हे होते रॅमिडिस, आपले पूर्वज, ज्यांनी जमिनीवर मानव इतिहासाचे पहिले पाऊल ठेवले. याचमुळे आज आपण चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवू शकलो. त्यांचा मेंदू संत्र्याच्या आकाराचा होता आणि त्यांची उंची 4 फूट होते. हे आपल्या वंशातील पहिले सरळ चालणारे जीव होते. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर हे प्राणी 2 पायांवर चालू लागले, ज्यामुळे कमी ऊर्जा खर्च होत होती आणि ते चालताना खाऊही शकत होते. 2 पायांवर चालण्यामुळे ते सरळ उभे राहून दूरवर पाहू शकत होते. कालांतराने उत्क्रांतीची प्रक्रिया सुरू राहिली आणि आपले पूर्वज हळूहळू विकसित होत गेले. सुमारे 23 लाख वर्षांपूर्वी
आपल्या पूर्वजांचा मेंदू बराच मोठा झाला होता. हे होते होमो हॅबिलिस. त्यांनी सर्वप्रथम दगडाचा हत्यार म्हणून वापर सुरू केला. जेव्हा त्यांनी या साध्या दगडाला धारदार किनार बनवली, तेव्हा त्यांच्या हातात हातोडी आणि कापण्याचे हत्यार आले, ज्यामुळे त्यांना अशी हजारो कामे करता येऊ लागली जी त्यापूर्वी शक्य नव्हती. दगडाचा वापराने अंगठा आणि बोटांना मजबूती मिळाली, ज्यामुळे ते अधिक कुशलतेने या हत्यारांचा वापर करू लागले. कालांतराने आपले पूर्वज समूहात इतर प्राण्यांचा शिकार करू लागले. हे होते होमो इरेक्टस, जे इतर प्राण्यांपेक्षा अधिक हुशार होते. त्यांनीच सर्वप्रथम आगीचा वापर शिकला. आगीची शोध ही आपल्या पूर्वजांसाठी सर्वात मोठी शोध होती. ती त्यांना उष्णता, प्रकाश, अंधारापासून आणि जंगली प्राण्यांपासून संरक्षण देत होती. यामुळेच कुटुंबेही तयार होऊ लागली. त्यांनी आगीवर मांस शिजवायला शिकले. आगीवर अन्न शिजवण्याचा अर्थ असा की मांस चावणे आणि पचवण्यासाठी कमी ऊर्जा लागत होती. ही वाचलेली ऊर्जा आता त्यांच्या मेंदूत खर्च होऊ लागली, ज्यामुळे त्यांना जास्त कॅलरी आणि ताकद मिळू लागली. परिणामी त्यांचा मेंदू आणखी मोठा झाला. सुमारे 2 लाख वर्षांपूर्वी आजच्या माणसाने आपले स्वरूप घेतले. लॅरिंग्स म्हणजेच आवाजाची नळी, जी त्यांच्या घशाच्या वरच्या भागात होती, ती खाली सरकली. आता ते अधिक जटिल आवाज काढू शकत होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली. प्रथमच माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचू लागली. हा तो अंतिम उत्क्रांतीचा टप्पा होता, ज्यामुळे आपण विकसित होऊन होमोसेपियन्स बनलो. सुमारे 1 लाख वर्षांपूर्वी माणूस कुठेही जाऊ शकत होता. आमच्याकडे फुर्तिले हात आणि प्राचीन हत्यारे होती. आम्ही बोलू शकत होतो, आग नियंत्रित करू शकत होतो. आता आम्ही आमचे आफ्रिकेतील घर मोठे करू शकत होतो. खंड सरकल्यामुळे आफ्रिका आणि युरेशिया एकत्र आले आणि त्यापासून एक विशाल भूभाग तयार झाला, ज्याला आफ्रो युरेशिया म्हणतात. माणसाच्या दूरदूरच्या प्रवासामुळे मोठा बदल घडला. आता आम्ही एका खंडातून दुसऱ्या खंडात राहू लागलो. यामुळे आम्ही त्या गोष्टींपासून वाचलो, ज्यामुळे वानरांच्या तुलनेत इतर मोठे सस्तन प्राणी कायमचे नष्ट झाले. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी हिमयुग सुरू झाले आणि उत्तर ध्रुवापासून पुढे सरकू लागले. त्याचवेळी माणूस चीन आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचला होता. 30,000 वर्षांपूर्वी माणूस प्रथमच युरोपात पोहोचला. जेव्हा बर्फ आपल्या चरमसीमेवर होता, तेव्हा माणूस आपल्या शोधात उत्तर-पूर्व सायबेरियाच्या बर्फाळ टुंड्रापर्यंत पोहोचला. हिमयुगाच्या इतक्या कठीण काळातही माणूस प्रत्येक कौशल्य विकसित करत होता, ज्यामुळे तो खऱ्या अर्थाने माणूस बनू शकेल. आम्ही स्वतःला त्या वातावरणात ढवळून घेतले. आम्ही अधिक समजूतदार झालो. त्यानंतर आम्ही संपूर्ण जगात आपल्या वसाहती स्थापन केल्या. समुद्रकिनाऱ्यापासून पर्वतांच्या शिखरांपर्यंत, हिरव्यागार मैदानांपासून खडकाळ प्रदेशापर्यंत सर्वत्र माणूस होता. आमचे रूप, त्वचा, केस आणि डोळ्यांचा आकार हवामान आणि स्थानानुसार बदलला. आम्ही गरजेनुसार शेती आणि पशुपालन सुरू केले. आम्ही खेडी आणि शहरे वसवली. त्यानंतर आमच्या सभ्यता आणि संस्कृतीचा जन्म झाला. आम्ही विज्ञान आणि गणिताचा वापर सुरू केला, ज्यामुळे भविष्यात जाण्यासाठी आम्हाला ऊर्जा आणि तंत्रज्ञान मिळाले. हा आहे आमचा काळ. आता आम्ही पूर्णपणे विकसित झालो आहोत. आमच्यासारखा या पृथ्वीवर आता कोणताही जीव नाही. आज आम्हाला माहीत आहे की आम्ही कोण आहोत, कुठून आलो आहोत. पण ही तर फक्त सुरुवात आहे. आमचा प्रवास अजून संपलेला नाही. आम्हाला अजून पुढे जायचे आहे. येणाऱ्या आव्हानांचा सामना करायचा आहे आणि स्वतःला अधिक विकसित आणि आधुनिक बनवायचे आहे. मित्रांनो, आजच्या भागात एवढेच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.